नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर आपले मॅथराइज अकॅडमी चॅनलमध्ये स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत मॅट्रायसिसचा एक्सरसाइज नंबर 2.1। तर बघा, त्यामध्ये पहिला क्वेश्चन असा आहे, a 1 0 -1 3 आणि आपल्याला या ठिकाणी r1 इंटरचेंज करायचा आहे r2 सोबत। r1 आणि r2 इंटरचेंज करायचे झालं। बघा, सोल्युशन मध्ये आपण दिलेला मॅट्रिक्स घेऊ अगोदर, गिवन a इक्वल टू 1 0 -1 3। 1 0 -1 3 हा म्हणजे मॅट्रिक्स दिलेला आहे, त्याची ऑर्डर 2/2 आहे। आपल्याला या ठिकाणी r1 आणि r2 या दोघांचं इंटरचेंज करायचं, म्हणजे r1 च्या ठिकाणी r2 घ्यायचा आणि r2 च्या ठिकाणी r1 घ्यायचा डायरेक्टली। बघा, बाय r1 इंटरचेंज विथ r2 वी गेट, आणि या ठिकाणी जो आपल्याला मिळणारा मॅट्रिक्स आहे तो डायरेक्टली a मिळत नसतो किंवा a नसतो, तो आपल्याला a च्या इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स मिळतो। तर बघा, असं घ्यायचं मग त्याला, देअरफॉर a इज इक्विव्हॅलंट टू किंवा नियरली a इज सिमिलर टू, असं मग या ठिकाणी आपल्याला r1 च्या ठिकाणी r2 घ्यावा लागेल। या ठिकाणी -1 3 आणि दुसऱ्या रो मध्ये 1 आणि 0 हा आला आपलं आन्सर। बघा, पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 2, b इक्वल टू 1 -1 3 2 5 4 हा मॅट्रिक्स 2/3 चा आहे। r1 टेंड्स टू r1 मायनस r2। बघा, तर या ठिकाणी आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे 2/2 चा बी मॅट्रिक्स, त्याचं नाव आहे बी मॅट्रिक्स। बी इक्वल टू, सोल्युशन मध्ये आपण दिलेले मॅट्रिक्स घेऊ, गिवन बी इक्वल टू 1 -1 3 2 5 आणि 4, आणि आपल्याला याच्यामध्ये ऑपरेशन करायचंय r1 टेंड्स टू r1 मायनस r2 हे घ्यायचं, इथं त्याला सॉल्व्ह करायचंय। बघा, बाय r1 टेंड्स टू r1 मायनस r2, r1 मायनस r2 म्हणजे याच्यामध्ये आपल्याला r1 आणि r2 ची मायनस करायची, आणि आलेला जो रिझल्ट आहे तो आपल्याला किंवा जे आन्सर आहे त्याचं r1 या रो मध्ये लिहायचंय। तर त्याच्यामुळे याला r1 टेंड्स टू r1 मायनस r2 असं घ्यावं लागतं। बघा, या ठिकाणी असेल मग, देअरफॉर b इक्वल टू 1 -2 किंवा 1 वजा 2 इथं येईल -1 वजा 5 वजा 6 येतात, 3 वजा 4 या ठिकाणी येईल -1। आणि बघा, या ठिकाणी आपण याचं रो 1 मधून हा रो 2 चा प्रत्येक एलिमेंट, करस्पॉन्डिंग एलिमेंट मायनस केला, आणि आलेल्या जे काही नंबर्स आहेत किंवा त्याचा उत्तर आहे, आन्सर आहे, ते आपण फर्स्ट रो मध्ये लिहिलं किंवा त्याच्यामध्ये लिहावं लागतं आपल्याला, आणि सेकंड रो, दुसरा रो ऍज इट इज राहतो, म्हणजे इथे येईल 2 5 आणि 4। नंतरचा क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 3, a इक्वल टू 5 4 1 आणि 3, आणि यामध्ये आपल्याला करायचं आहे c1 इंटरचेंज विथ c2, b इक्वल टू 3 1 4 5, आणि या ठिकाणी आपल्याला करायचंय r1 इंटरचेंज करायचंय r2 सोबत। व्हॉट डू यू ऑब्झर्व, तर या ठिकाणी ऑब्झर्व काय केलं हे आपल्याला सांगायचे। तर बघा, सोल्युशन मध्ये अगोदर आपण फर्स्ट मॅट्रिक्स दिलेला घेऊ, गिवन दिलेले मॅट्रिक्स घेऊ आपण, गिवन a इक्वल टू 5 4 1 आणि 3। बघा, मॅट्रिक्स ए मध्ये आपल्याला c1 c2 इंटरचेंज करायचा आहे, तर मग असं येईल a इज नियरली इक्वल टू
या ठिकाणी C1 च्या ठिकाणी C2 म्हणजे 4 आणि 3 येईल, इथं 4 आणि 3, आणि या ठिकाणी येईल 5 आणि 1. त्याचे कॉलम आपल्याला इंटरचेंज करायला सांगितले होते, ते झाले. आणि त्याच्यानंतर अँड दिलेला मॅट्रिक्स, त्याच्यामध्ये मॅट्रिक्स बी मध्ये बघा, बी इक्वल टू असं येईल 3 1 4 आणि 5. आणि आपल्याला त्यामध्ये करायचे R1 आणि R2 एक्सचेंज करायचे बाय R1 इंटरचेंज विथ R2 वी गेट. तर या ठिकाणी असं येईल मग, देअरफॉर बी इज सिमिलर टू, बघा इथं R2 च्या ठिकाणी R1 घ्यायचा आणि R1 च्या ठिकाणी R2 म्हणजे 4 5, हे हा रो वर आणि वरचा खाली, इथं 3 आणि 1 येईल. आणि या ठिकाणी हा आपल्याला हा रिझल्ट मिळाला. बघा तर याच्यामध्ये आपल्याला सांगितल्यानंतर व्हॉट डू यू ऑब्झर्व, बघा या ठिकाणी मॅट्रिक्स बी आणि मॅट्रिक्स ए याच्यामध्ये बघा आपल्याला जो या ठिकाणी मिळालेला मॅट्रिक्स बी आहे आणि मॅट्रिक्स ए जो आहे, हा हे दोन्ही पण मॅट्रिक्स सारखे आहेत, म्हणजे इक्विव्हॅलंट आहेत. तर या ठिकाणी आपण असं घेऊ, त्याला इक्वेशन 1 देऊ आणि याला इक्वेशन 2 देऊ, असं घ्या. मग देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 we observe these two matrices, we observe that घ्यायचं, these two matrices are equal. जे काही दिलेले मिळालेले दोन मॅट्रिक्स आहेत, मॅट्रिक्स हा आणि हा, ते दोन्ही कसे आहेत, इक्वल आहेत, कारण त्याचे करस्पॉन्डिंग एलिमेंट जे आहेत ते सारखे आहेत आणि त्या दोघांची ऑर्डर सुद्धा या ठिकाणी सारखी आहे. बघा पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 4. ए इक्वल टू 1 2 वजा 1 0 1 3 याच्या 2C2 and D equal to 1 0 2 2 4 5. या ठिकाणी करायचं आपल्याला -3R1 आणि पुढे असा क्वेश्चन विचार, फाइंड द एडिशन ऑफ टू न्यू मॅट्रिसेस. बघा तर या ठिकाणी मॅट्रिक्स ए दिला आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला कॉलम 2 ला 2 न मल्टिप्लाय करायचं. 2C2 म्हणजे त्या कॉलमला 2 न मल्टिप्लाय करायचं आणि मॅट्रिक्स बी दिलाय त्याच्यामध्ये तिसऱ्या हे 1 नंबरच्या कॉलमला -3 न मल्टिप्लाय करायचे. आणि नंतर असं सांगितलं की जे मिळालेले दोन नवीन मॅट्रिक्स आहेत त्यांची ऍडिशन करायची आपल्याला, म्हणजे बेरीज. तर बघा सोल्युशन मध्ये ए इक्वल टू 1 2 वजा 1 0 1 आणि 3. बघा या ठिकाणी आपण आता C2 ला मल्टिप्लाय करू, मग असं बाय 2C2 वी गेट. तर या ठिकाणी आपल्याला असं मिळेल, मग कॉलम 2 ला आपल्याला 2 न मल्टिप्लाय करायचं. कॉलम 2 हा आहे 2 आणि 1, देअरफॉर मग या ठिकाणी आपल्याला ए असा मिळेल, ए इज सिमिलर टू फर्स्ट कॉलम ॲज इट इज राहील 1 आणि 0. कॉलम दुसरा याला आपल्याला 2 न मल्टिप्लाय करायचं, 2 2 4 येईल आणि 1 ला 2 न मल्टिप्लाय केल्यावर 2 येईल. आणि थर्ड कॉलम ॲज इट इज म्हणजे -3 आणि -1 आणि इथं 3 येईल. हा आपल्याला ए मॅट्रिक्स मिळाला. याला इक्वेशन देऊ 1 आणि अँड बी इक्वल टू मॅट्रिक्स आहे 1 0 2 1 0 2 आणि 2 4 5. आणि याच्यामध्ये आपल्याला
रो 1 ला -3 न मल्टिप्लाय करायचे, तर बघा बाय -3r1 वी गेट, देअरफॉर बी आपल्याला मिळणारा मॅट्रिक्स असा येईल. मग रो 1 ला आपल्याला -3 न मल्टिप्लाय करायचे, -3 × 1 -3 येत आहे, 0 × -3 0 येईल, आणि 2 × -3 -6 येत आहे. आणि दुसरा रो जशाला तसा 2 4 आणि 5, याला इक्वेशन नंबर 2 देऊ. आणि आता आपल्याला हे करायचंय, त्या मिळालेले जे मॅट्रिक्स आहेत, हा इक्वेशन 1 चा आणि इक्वेशन 2 याची ऍडिशन करायची. नाउ ऍड addition of two new matrices is equal to, या ठिकाणी मग मॅट्रिक्स फर्स्ट आहे बघा, 1 4 1 0 2 आणि 3, याला ऍड करायचंय. दुसरा जो मिळालेला मॅट्रिक्स आहे हा त्या ठिकाणी येईल मग -3 0 -6 आणि 2 4 5, 2 4 आणि 5. बघा आता याच्यामध्ये आपण ऍडिशन करताना त्याच्या करस्पॉन्डिंग एलिमेंटची ऍडिशन करतो, म्हणजे 1 अधिक -3, या ठिकाणी -2 येईल. 1 अधिक -3 -2, 4 अधिक 0 तर 4 येईल. बरं 4 चुकले. -1 अधिक -6, या ठिकाणी -1 -6 होईल आणि -7 येईल. नंतर 0 अधिक 2 0 2, 0 अधिक 2 2 येतो. 2 अधिक 4 6 येतात. 3 अधिक 5 8 येतात. आणि हा आहे मिळालेला नवीन मॅट्रिक्स किंवा 2 मॅट्रिक्सची ऍडिशन. बघा पुढचा प्रश्न असा आहे, क्वेश्चन 5वा. a इक्वल टू 1 - 1 3 2 1 0 3 3 1 3r3 and c3 plus 2c2. बघा या ठिकाणी आपल्याला मॅट्रिक्स ए दिलाय, तो आपण घेऊ. बघा गिवन मॅट्रिक्स ए इक्वल टू 1 - 1 3 2 1 0 3 3 1. मॅट्रिक्स ए जो आहे त्याची ऑर्डर आहे 3/3 ची. 3 रो आहेत, 3 कॉलम आहेत. नंतर आपल्याला 3r3 करायचे. r3 ला किंवा रो 3 ला आपल्याला 3 न मल्टिप्लाय करायचंय, तर या ठिकाणी असं येईल बाय 3r3 वी गेट. तर या ठिकाणी बघा ए इज सिमिलर टू, पहिला रो आणि दुसरा रो जशाला तसा येईल. या ठिकाणी 1 - 1 3 2 1 आणि 0. तिसऱ्या रोला आपल्याला 3 न मल्टिप्लाय करायचं, तर 3 × 3 या ठिकाणी 9 येईल. या ठिकाणी 3 × 3 9 आणि 1 × 3 या ठिकाणी 3 येईल. आणि त्याच्यानंतर आपल्याला सांगितलंय c3 + 2c2 हा फाइंड करायचा आहे. c3 टेन्स टू c3 + 2c2, म्हणजे c3 कॉलम 3 ला 3 मध्ये कॉलम 2 ला 2 न मल्टिप्लाय करायचं, आणि तो आलेला जो काही रिझल्ट आहे तो c3 मध्ये लिहायचा आहे. तर बघा या ठिकाणी असं येईल. मग या ठिकाणी बघा पहिला कॉलम जशाला तसा राहील आणि दुसरा सुद्धा कॉलम जशाला तसाच राहतो. म्हणजे पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम जशाला तसा राहील. 1 2 आणि 9, इथं -1 1 आणि 9. त्यानंतर इथं 3 अधिक येईल. 3 अधिक 2 गुणिले -1 -2 येतात. नंतर 1 अधिक 0 अधिक 2 गुणिले 1 2, आणि नंतर 3 अधिक 2 गुणिले 9 9 2 18 घेऊ.
आणि या ठिकाणी येईल मग therefore a is nearly equal to 1 2 9 नंतर -1 1 आणि 9 आणि या ठिकाणी येईल बघा 3 - 2 1 येतो 0 + 2 2 आणि 3 + 18 21 येतात. बघा पुढचा क्वेश्चन असा आहे, यूज सुटेबल transformation on transformation on 1 2 3 4 to convert it into an upper triangular matrix. हा जो दिलेला मॅट्रिक्स आहे बघा, या क्वेश्चन मध्ये हा जो दिलेला मॅट्रिक्स आहे एक हा, याच्यामध्ये आपल्याला त्या मॅट्रिक्सला एक सुटेबल ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करायचा आहे आणि दिलेला मॅट्रिक्स हा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये करायचा आहे. म्हणजे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स जेव्हा आपण करतो त्यावेळेस तो जो काही दिलेला मॅट्रिक्स आहे स्क्वेअर मॅट्रिक्स त्याच्यामधला हा म्हणजे डायगोनलच्या खालचा एलिमेंट हा 0 करावा लागतो किंवा 0 असावा लागतो, तेव्हा तो अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आपण त्याला म्हणतो. तर बघा सोल्युशन, दिलेल्या मॅट्रिक्सला आपण नाव देऊ लेट A इक्वल टू 1 2 3 आणि 4. बघा जर आपल्याला या 3च्या ठिकाणी 0 आणायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला असं करावं लागेल, आपल्याला चेंज करायचं आहे रो 2 मध्ये, सेकंड रो मध्ये, आणि फर्स्ट रो मध्ये या ठिकाणी 0 आणण्यासाठी पहिल्या रोला 3 न मल्टिप्लाय करायचं आणि याच्यामधून मायनस करायचं. तर बघा बाय आपल्याला रो 2 मध्ये चेंज करायचं म्हणून असं लिहायचं R2 टेन्स टू नंतर R2 - 3R1, R1 ला 3 न मल्टिप्लाय करायचं आणि त्याच्यामधून मायनस करायचं. तर आपल्याला असं मिळेल वी गेट, तर बघा नेक्स्ट असं येईल A इज सिमिलर टू, इथं पहिला रो जशाला तसा येईल म्हणजे या ठिकाणी येईल 1 2 नंतर R2 आहे 3 3 वजा 3 न जर 1 ला गुणलं तर 3 येतो आणि 3 - 3 0 होतो आणि त्यानंतर इथं 4 आहे 4 वजा 3 गुणिले 2 6, 4 वजा 6 येईल, तर 4 वजा 6 म्हणजे -2 येतो आणि हे आहे मिळालेला मॅट्रिक्स आपल्याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे. तर लिहू वाटलं तर धिस इज ॲन अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. बघा पुढचा क्वेश्चन असा आहे, कन्वर्ट 1 - 1 2 3 into an identity matrix by using suitable transformation. Row transformation. बघा या ठिकाणी क्वेश्चन मध्ये क्वेश्चन असा आहे, हा एक मॅट्रिक्स दिलाय आणि त्याच्यामध्ये त्या मॅट्रिक्सला आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये दुसरं असं सांगितलंय की सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायला सांगितलंय. रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करून आपल्याला हा जो मॅट्रिक्स आहे त्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर बघा सोल्युशन मध्ये
याला नाव देऊ अगोदर आपण. लेट ए इक्वल टू 1 -1 2 3. बघा तर या ठिकाणी आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणल्यानंतर हा फर्स्ट एलिमेंट 1 असतो, हा सेकंड 0 असतो, हा 0 असतो आणि या ठिकाणी 1 असतो. तर बघा आपण अगोदर हा जो 2 आहे याला 0 करू. याला जर 0 करण्यासाठी पहिल्या रोला 2 न मल्टिप्लाय करायचा आणि त्याच्यामधून हा रो मायनस करायचा किंवा 2 मायनस करायचा. तर या ठिकाणी असं येईल मग बाय R2 टेन्स टू R2 येईल अगोदर. R2 टेन्स टू R2 मायनस 2 न जर 2 न इथं R1 ला मल्टिप्लाय करायचं 2R1 वी गेट. तर बघा या ठिकाणी असं येईल मग ए इज सिमिलर टू पहिला रो जशाला तसा येईल 1 आणि वजा 1. हा 2 आहे, 2 R2 म्हणजे 2 वजा 2 न 1 ला मल्टिप्लाय करायचं, त्याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट किंवा करस्पॉन्डिंग एलिमेंटला त्याच्या वरच्या ह्याला मायनस करायचं, मल्टिप्लाय करायचं. 2 वजा 2 गुणिले 1 2 येतोय आणि 2 वजा 2 काय येते 0. नंतर हा 3 वजा 1 गुणिले वजा 1 बघा असेल इथं 3 वजा 2 गुणिले वजा 1 म्हणजे इथं येईल वजा वजा अधिक होता आणि 3 अधिक 2 येऊन इथं 5 येईल. इथं 5 आला. नंतर या 5 ला आपण 1 मध्ये कन्वर्ट करू. त्याला 5 मध्ये 1 ला कन्वर्ट करण्यासाठी 5 ला 5 न डिवाइड करावं लागेल. तर या ठिकाणी असेल बघा मग बाय R2 टेन्स टू R2 अपॉन 5 म्हणजे R2 ला आपण 5 न डिवाइड करायचं. वी गेट A is similar to पहिला रो ॲज इट इज 1 -1 तर 0 अपॉन 5 0 येतो आणि 5 भागिले 5 इथं 1 येतो. आणि नंतर हा जो -1 आहे याच्या ठिकाणी आपल्याला 0 आणायचं. मग आता ह्या दोघांची जर बघा -1 आणि हा 1 याची जर ऍडिशन केली तर काय होते 1 + 1 0 होतो. म्हणून आपण या ठिकाणी असं घेऊ बाय आणि आपल्याला चेंज करायचं R1 मध्ये. R1 टेन्स टू R1 प्लस R2 R1 आणि R2 ची ऍडिशन करू वी गेट. तर या ठिकाणी आपल्याला असं मिळेल देअरफॉर A सिमिलर टू बघा 1 + 0 1 अधिक 0 काय येतंय 1 येईल, वजा 1 अधिक 1 0 येतो आणि सेकंड रो ॲज इट इज म्हणजे 0 आणि 1. या ठिकाणी हा जो मॅट्रिक्स मिळाला आपल्याला तो आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. देअरफॉर असं लिहा दिस इज अन आयडेंटिटी मॅट्रिक्स. बघा पुढचा क्वेश्चन असा आहे ट्रान्सफॉर्म इथं मॅट्रिक्स दिला आहे इनटू अन अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बाय सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन. आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून दिलेला जो मॅट्रिक्स आहे त्याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचंय. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणल्यानंतर डायगोनल एलिमेंटच्या खालचे सर्व एलिमेंट हे आपल्याला 0 करावे लागतात. तर बघा सोल्युशन मध्ये दिलेल्या मॅट्रिक्सला आपण नाव देऊ लेट A इक्वल टू 1 वजा 1 2 2 1 3 आणि 3 2 4. हा आहे दिलेला मॅट्रिक्स. बघा आता याच्यामध्ये 2 3 आणि 2 याच्या ठिकाणी आपल्याला 0 आणावा लागतो. तर सर्वप्रथम आपण या 2 च्या ठिकाणी आणि 3 च्या ठिकाणी एकाच वेळेस आपण घेऊ शकतो, कारण ह्या बदल फक्त ह्या 2 रो मध्ये होणार आहे. तर आणि त्याचा आपण या रो सोबत ऍडिशन करू किंवा सबट्रॅक्शन करू आणि याच्यामध्ये चेंज करू. तर बघा असं घेऊ किंवा एक घेऊ बाय R2 टेन्स टू बघा R2 ला रो 1 ला आपण 2 न मल्टिप्लाय करायचं आणि R2 मधून मायनस करायचा. तर या ठिकाणी काय होईल मग 0 येतो. आणि सेम तसंच R3 मध्ये चेंज करण्यासाठी रो 1 ला 3 न मल्टिप्लाय करायचा आणि त्याच्यामधून मायनस करायचा, त्या ठिकाणी 0 येतो. तर बघा असं येईल मग R2 टेन्स टू R2 - 2R1 अँड लगेच
R3 टेन्स टू R3 मायनस, इथं 3 आहे तर 3 एकला जर 3 मल्टिप्लाय केलं तर 3 येतात. R3 मायनस 3R1 वी गेट, बघा तर असेल A इज सिमिलर टू, या ठिकाणी फर्स्ट रो ॲज इट इज राहतो म्हणजे 1 वजा 1 आणि 2. त्यानंतर बघा 2 वजा बे एक बे, 2 गुणिले 1 येईल, 2 गुणिले 1 म्हणजे बे एक बे, 2 वजा 2 0, 1 वजा 2 गुणिले वजा 1 म्हणजे वजा आणि हा वजा अधिक होतो आणि त्या ठिकाणी 1 अधिक 2 होऊन तिथं 3 येईल. नंतर 3 वजा 2 गुणिले 2 4, 3 वजा 4 या ठिकाणी वजा 1 येईल. आणि इथं खालच्या रो मध्ये R3 मध्ये 3 वजा 3 गुणिले 1, 3 वजा 3 होतो आणि 0 येतो. 2 वजा 3 गुणिले वजा 1 म्हणजे 2 अधिक 3 येतो आणि त्या ठिकाणी 2 अधिक 3 म्हणजे 5 येईल. आणि शेवटी 4 वजा 3 गुणिले 2 6 म्हणजे 4 वजा 6 वजा 2 येतात. आता नेक्स्ट आपल्याला हा जो 5 आहे या ठिकाणी 0 आणायचं आहे. तर आपण या ठिकाणी मग बघा R3 मध्ये इथं 0 आणण्यासाठी R2 ला 5/3 न मल्टिप्लाय करायचं. बघा असेल मग R3 मायनस 5/3 R2 वी गेट 5/3 न मल्टिप्लाय केल्या काय होते बघितलं असं होते. R2 आहे ना, R2 म्हणजे किती, इथे 3 गुणिले 5/3, इथं काय ते 3 3 करते फक्त 5 होते, 5 मायनस 5 काय होते 0 येते. या ठिकाणी फर्स्ट आणि सेकंड कॉलम ॲज इट इज येतो म्हणजे 1 वजा 1 2, नंतर 0 3 वजा 1 0 3 आणि वजा 1. नंतर बघा R3 आहे 0 वजा 5/3 गुणिले 0 जर म्हणलं तर 0 येतो त्या ठिकाणी. नंतर R3 आहे 5 5 वजा 5/3 गुणिले R2च्या ठिकाणी तर 3 आहे, हा 3 आणि इथला 3 कटतो आणि इथं राहतो 5 वजा 5, त्या ठिकाणी 0 येतो. आणि नंतर इथं वजा 2 आहे, वजा 2 वजा 5/3 गुणिले वजा 2, तर या ठिकाणी असेल बघा R3 आहे वजा 2 वजा 5/3 गुणिले वजा 1 आहे, तर वजा वजा अधिक होतो म्हणजे इथे येईल वजा 2 अधिक 5/3, 3 दोन्ही 6 अधिक 5 म्हणजे तो वजा 1/3 येतो, वजा -1/6 येतो इथं. आणि हा मिळाला आपल्याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. वजा 6 इथं 3 आहे, सॉरी इथं 3 आहे बरं, हे 3 राहतो इथं 6 नाही, कारण इथे 3 आहे ना हे. This is an upper triangular matrix. This is an upper triangular matrix.